जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटण्यासाठी अभ्यागतांना आता QR कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच कामही जलद गतीनं होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलाय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटण्यासाठी आठवड्यातील 2 दिवस म्हणजे सोमवार आणि शुक्रवार निश्चित करण्यात आलेत। या दिवशी दुपारी 2 ते सायंकाळी 5 अशी भेटण्याची वेळ आहे। सध्या नागरिक जिल्हाधिकारी आल्यानंतर तिथले कर्मचारी त्यांचं नाव आणि भेटण्याचं कारण रजिस्टरमध्ये लिहून त्यांना कुपन देतात। त्यानंतर संबंधितांचा नंबर आल्यावर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये त्यांना प्रवेश दिला जातो। चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, गगनबावडा अशा तालुक्यातील ग्रामीण भागातून काही नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येतात, परंतु काही कारणांमुळे प्रत्येक वेळी त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची भेट होईलच याची शाश्वती नसते। त्यामुळे आता QR कोड स्कॅन करून या माध्यमातून आपली तक्रार मांडण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेता येणार आहे। कशा पद्धतीनं QR कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल याची माहिती पाहूया। नागरिकांनी QR कोड मोबाईलमध्ये स्कॅन केल्यानंतर त्यांना प्रथम नोंदणी फॉर्म भरावा लागेल। यावर नाव, पत्ता, फोन नंबर आणि तक्रारीचं स्वरूप याची नोंद करावी लागेल। ही माहिती जिल्हाधिकारी यांच्या संगणकावर येते। नागरिकांची तक्रार जिल्हाधिकारी संबंधित विभागाकडे ऑनलाईनच वर्ग करतील। नागरिकांच्या तक्रारीचं निरसन झालं की नाही याचे अपडेट जिल्हाधिकाऱ्यांना संगणकावरून समजते। त्यामुळे तक्रारींचं निरसन जलद गतीनं होईल। QR कोडचे फायदे: नागरिकांची तक्रार फाईल कोणत्या विभागात प्रलंबित आहे याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना समजेल। नागरिकांची कामं जलद गतीनं होतात, वेळेची बचत होईल। याशिवाय कोणत्या विषयासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आहेत याची माहिती देखील मिळेल। सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रथम कुपन घ्यावं लागतं, मात्र आता घरात बसूनच नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासंदर्भात कुपन मिळणार आहे। शिवाय कोणत्या तालुक्यात सर्वाधिक तक्रारी आहेत याची पण माहिती मिळेल।